सरकारनं नवीन आयकर विधेयक 2025चा मसुदा प्रसिद्ध केलाय। ते 13 तारखेला संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे। आता हे विधेयक आणण्यामागे नेमका काय उद्देश आहे तेच आपण सविस्तरपणे विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला। त्यावेळी त्यांनी नवीन प्राप्तिकर विधेयकाबाबत मोठी घोषणा केली होती। त्यानंतर आता त्यांनी नवीन आयकर विधेयक 2025चा मसुदा प्रसिद्ध केलाय। कर कायद्याची भाषा सोपी करणं आणि कर तरतुदी सुलभ करणं या उद्देशानं हे विधेयक आणण्यात आले। सरकार 1 एप्रिल 2026 पासून हा नवीन कायदा लागू करण्याची योजना आखते। डिजिटल व्यवहार, करदात्यांची सनद, क्रिप्टो आणि कर वर्ष अशा गोष्टींचा नवीन आयकर विधेयकात समावेश करण्यात आलाय। शिवाय या विधेयकात आता कर निर्धारण वर्ष ऐवजी कर वर्ष हा शब्द वापरला जाणार आहे। कर वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत म्हणजेच 12 महिन्यांचा असणार आहे। जर एखादा नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू केला तर त्यांचं कर वर्ष त्याच तारखेपासून सुरू होईल आणि चालू आर्थिक वर्षासह संपेल। कर अहवाल अधिक पारदर्शक आणि सोपा बनवण्याच्या दिशेने हा बदल करण्यात आलाय। या नवीन विधेयकात कर नियमांचं सरलीकरणही करण्यात आले। या विधेयकात कायदेशीर संज्ञा सोप्या आणि संक्षिप्त करण्यात आल्यात। जुन्या आयकर कायद्याच्या 823 पानांच्या तुलनेत नवीन विधेयक 622 पानांमध्ये तयार करण्यात आले। प्रकरणांची संख्या ही 23 ठेवण्यात आली आहे, तर विभागांची संख्या ही 298 वरून 536 इतकी करण्यात आली आहे। वेळापत्रकांची संख्या देखील 14 वरून 16 करण्यात आली आहे। जुन्या कायद्यातील गुंतागुंतीचं स्पष्टीकरण आणि तरतुदी काढून टाकण्यात आल्यात। त्यामुळे करदात्यांना आता कायदेशीर भाषा समजणं सोपं झाले। शिवाय डिजिटल अर्थव्यवस्थेसाठीची सुद्धा तरतूद या नवीन विधेयकात करण्यात आली आहे। व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता म्हणजेच क्रिप्टोकरन्सी सारख्या मालमत्तांवर या विधेयकात कडक तरतुदी करण्यात आल्यात। आता रोख रक्कम, सोनं आणि दागिन्यांप्रमाणेच क्रिप्टो मालमत्ता या अघोषित उत्पन्नात गणल्या जाणार आहेत। डिजिटल व्यवहार पारदर्शक करण्यासाठी आणि कर चोरी रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आले। या विधेयकात करदात्यांचं हक्काचं रक्षण करणारं आणि कर प्रशासन अधिक पारदर्शक बनवणारं करदाता सनद देखील समाविष्ट आहे। या सनदीमधून करदाते आणि कर अधिकारी दोघांच्याही जबाबदाऱ्या आणि अधिकार हे स्पष्ट होतील। त्यामुळे कर संबंधित प्रकरणात सोडवणं आता सोपं होईल। आता हे विधेयक कायदा नेमकं कसं बनणार आहे तेही सांगते। तर नवीन आयकर विधेयकाला आधीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। आता ते लोकसभेत मांडलं जाणार आहे। तिथं ते स्थायी संसदीय समितीकडे पाठवलं जाण्याची शक्यता आहे। संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकार त्यात अत्यावश्यक सुधारणा करू शकतं। त्यानंतर हे विधेयक संसदेत पुन्हा मंजुरीसाठी सादर केलं जाईल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ते अधिकृत कायदा बनून अस्तित्वात येईल। गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आयकर कायदा सोपा करण्याचा प्रयत्न करत होतं। यासाठी 2018 मध्ये एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आली होती। तिनं 2019 मध्ये आपला अहवाल सादर केला होता। यापूर्वीही यूपीए सरकारनं 2009 मध्ये डायरेक्ट टॅक्स कोड म्हणजेच DTC हा सादर केला होता, परंतु तो संसदेत मंजूर होऊ शकला नाही। आता आयकर विधेयक 2025 सुद्धा या दिशेने एक मोठी सुधारणा मानली जाते। या नवीन आयकर विधेयकामुळे कर प्रणाली ही अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे। आता मंडळी, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।